नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे कन्या राशींच्या व्यक्तींना डिसेंबर 2024 या महिन्यासाठी मी आता मार्गदर्शन करणार आहे. कन्या राशींच्या व्यक्तींना हा महिना जो आहे त्यांनी ठरवलेल्या बऱ्याच गोष्टी या महिन्यात पूर्ण होतील. म्हणजे त्यांचं प्लॅनिंग किंवा त्यांचे अंदाज, त्यांनी कामाचे घेतलेला आढावा, या सगळ्या गोष्टी 80% या महिन्यात त्या वेळेला होत जातील असा हा महिना आहे. त्यांची दिशा मात्र योग्य तऱ्हेने असायला हवी. हे सगळं जर व्यवस्थित झालं तर हे सत्य आहे आणि 80% तुमची कामं व्यवस्थित होतील. प्रकृतीच्या बाबतीत खूप काही त्रास मला या महिन्यात दिसत नाहीये. प्रकृती योग्य तुमची आहे आणि त्यातल्या त्यात पहिला पंधरवडा जो आहे तो सर्वार्थांनी कन्या राशींच्या व्यक्तींना अनुकूल आहे. सर्व गोष्टी मनाप्रमाणे घडतील पूर्वार्धामध्ये आणि अन्य काही गोष्टींसाठी तुम्हाला संधी सुद्धा प्राप्त होतील. कोर्ट कचेरीच्या कामामध्ये मात्र सध्या तुम्ही या महिन्यात पडू नये किंवा नवीन वाद लावणे, वाद उत्पन्न करणे किंवा दावा लावणे अशा गोष्टी मात्र या महिन्यात टाळाव्यात. त्यातून निष्कर्ष काही निघणार नाही. कन्या राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यात आपल्या जोडीदाराच्या रागाला थोडं सामोरं जावं लागेल किंवा काही बाबतीत त्यांचं समाधान न झाल्यामुळे ते समाधान होईपर्यंत तुम्हाला काही कष्ट घ्यावे लागतील असं या ठिकाणी दिसून येतं. कन्या राशींच्या व्यक्तींना मी असंही सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये त्यांनी पूर्वतयारी केलेले काही संकल्प जे असतील ते संकल्प सिद्धीस जातील. काही तयारी किंवा कामाची काही योग्यता, व्यापकता ही काही महिन्यापासून सुरू होते. तर ती अशी सुरू झालेली अगोदरपासूनची जी काही संकल्पना आहे ती या महिन्यात मूर्त स्वरूपात आकाराला येईल. मित्रमंडळी, भावंड यांच्याकडून योग्य ती साथही मिळेल आणि सल्लाही मिळेल. अशा दोन्ही गोष्टी तुम्हाला शुभयोगात दिसून येतात. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना मात्र या महिन्यात खूप ओढाताण होणार असं दिसून येतं. नवीन जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील आणि त्यामध्ये सुद्धा वरिष्ठ खुश होतील अशी खात्री देता येत नाहीये. पण आपली जबाबदारी ओळखून त्यांनी त्यांचं कर्तव्य पार पाडत राहायचं असाच सल्ला मी या ठिकाणी त्यांना देऊ इच्छितो. ज्यांचे उद्योगधंदे आहेत, लघु उद्योग आहेत, त्यांनी काही गुंतवणूक करण्यासाठी तुमचा ओढा जर असेल तर ते गुंतवणूक या महिन्यात करायला हरकत नाही. काही वेळेला अशी संधी होते की केवळ चुचकारली जाते, प्रत्यक्ष संधी येत नाही. पण तरी अशी चुचकारणारी संधी जरी आली तरी तुम्ही दुर्लक्ष करू नका. त्याचा योग्य परामर्श मात्र घ्या. कन्या राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की मुलांच्याकडे तुम्हाला विशेष लक्ष द्यावं लागेल. काही बाबतीत त्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावं लागेल असं दिसतं. आरोग्याच्या बाबतीत त्यांच्या आरोग्याच्या बाबतीत प्रकृतीमध्ये वजन जास्त होणे किंवा खाण्यातून काहीतरी त्रास होणे अशा गोष्टी जास्त प्रमाणे दिसून येतात आणि ज्यामध्ये तुमचं लक्ष ठेवणं त्यांच्यावर आवश्यक दिसून येतं. कन्या राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो, उत्पन्न त्यांचं या महिन्यात अगदी योग्य राहणार आहे. जेवढं आवश्यक आहे तेवढं त्यांना उत्पन्न राहणार आहे. एखाद्या वेळेला काही खर्च करायची वेळ जरी आली एक्स्ट्रा तरी सुद्धा ते खर्च करू शकतील अशी आर्थिक स्थिती या महिन्यात त्यांची राहील असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो. काही गोष्टी धारिष्ठ्य केल्यानेच सिद्ध होतात, म्हणून जेव्हा धारिष्ठ्य दाखवायची वेळ येईल तेव्हा त्यांनी मागे राहू नये. त्यांनी धारिष्ठ्य दाखवावं, पुढे डेअरिंग करून एखादी गोष्ट करावी तर तेव्हा ते धाडस तुमचं तडीपार होऊन जाईल. कन्या राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये मालमत्ता विषयक व्यवहार जर काही असतील तर त्यांना गती द्या. कारण काही गोष्टी आपण ठरवलेल्या असतात पण त्या कधी करूया याला मुहूर्त मिळत नसतो. तर हा महिना त्यासाठी योग्य आहे. मालमत्ता विकणे किंवा खरेदी करणे या दोन्ही गोष्टी या महिन्यात सहजतेने घडू शकतात. कुटुंबासहित प्रवासाला जाण्याचे योग या महिन्यात दिसून येतात. आपण आणि आपलं कुटुंब प्रवासाला किंवा सहलीला
कुठल्याही कारणाने जाण्याचे योग दिसतात, तर तो आनंद आपण अवश्य साजरा करा. मी पूर्वीच बोलल्याप्रमाणे जोडीदाराशी वादविवाद घालू नका, त्यामुळे काही साध्य होणार नाही आणि उगाच मनात अढी बसून राहील. उत्तरार्धामध्ये काही गोष्टी आगाऊपणामुळे तुम्हाला थोडा धक्का बसेल. म्हणजे न विचारता दिलेला सल्ला किंवा न विचारता कोणाचा सल्ला न घेता केलेल्या काही कृती तुम्हाला थोड्याशा अडचणीत आणू शकतात. उत्तरार्धामध्ये यासाठी विशेष काळजी घ्या. हे होतं कन्या राशीच्या व्यक्तींना मार्गदर्शन.